तर आपण इथे घेत आहेत आता फ्रॅक्शन प्लस अपूर्णांकाची ॲडिशन. तर इथे आपण दिलेलं आहे 5 2 जा 10, 3 4 जा 12 आणि त्याच्यानंतर खालती येईल 3 5 जा 15. 10 आणि 12 याची प्लस करायची व उत्तर येईल आपलं 22/15. तर असे आपण आता मिळवून 9 तरी घेऊ. आपण इथे एक्सप्लेन केलं नाही तर मग आपण इथे 10 घेतले असते. 9 4 जा 36, 7 3 जा 21, 7 9 जा 63. तर इथे आपले यांना प्लस केल्यावर इथे येईल 51/63, 57/63. 3 तिसरं 9 5 जा 45, 7 4 जा 28, 7 9 जा 63. आता यांची दोन्हीचे ॲडिशन केल्यानंतर 73/63 याचं येईल उत्तर. चौथं 7 3 जा 21, 5 2 जा 10, 5 7 जा 35. या दोघींचे ॲडिशन करून आपलं उत्तर येईल 31/35. त्याच्यानंतर इथे 7 1 जा 7, 5 3 जा 15, त्याच्यानंतर 5 7 जा 35. मग आपल्या या दोन्हींचे ॲडिशन करून आपल्याला उत्तर मिळेल 22/35. त्याच्यानंतर 6 8 2 जा 16, 5 3 जा 15 आणि 8 5 जा 40. याला दोन्हींना प्लस करून आपल्याला उत्तर मिळेल 31/40. त्याच्यानंतर 40 4/1 + 3/8. 7th 8 1 जा 8, 5 3 जा 15, 5 8 जा 40. त्याच्यानंतर याचे दोन्हींचे ॲडिशन करून आपल्याला उत्तर मिळेल 23/40. त्याच्यानंतर 2 11 2 जा 22, 7 1 जा 7. त्याच्यानंतर इथे लिहिल्यावरती मध्ये प्लसचं चिन्ह द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर इथे लिहिल्यावर 7 11 जा मतलब 11 7 जा 77. याच्यामुळे ते उत्तर आपल्याला इथे ॲडिशन करावं लागेल आणि ते उत्तर येईल 29/77. तर इथे आता आहे आपलं लास्ट सेकंड, म्हणजे याच्यानंतर एकच राहिलं हे वालं. त्याच्यानंतर 11 1 जा 11, 7 3 जा 21. त्याच्यानंतर 11 7 जा 77. मग त्याच्यानंतर इथे येईल 32 आपलं उत्तर 32/77. 10th 10th 11 2 जा 22 प्लस 13 1 जा 13. खालती येईल आता 13 11 जा. तर काय करायचं मुलांनो, आपण 13चं टेबल इथे 11 विचारलं आहे तर इथे गेली याचे 130. जे पण उत्तर येईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 13 प्लस करायचे. त्याच्यानंतर येईल आपलं उत्तर 143. त्याच्यानंतर पुरं उत्तर येईल 35/143. तर व्हिडिओ चांगला लागला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.